नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी. मित्रांनो, रोज आपण सूर्याला अर्घ्य अर्पण करत असतो. त्याचबरोबर बरेचसे लोक रविवारच्या दिवशी व्रतही करतात. तर रविवारचा दिवस हा सूर्यदेवांना समर्पित असतो. तर माघ महिन्यामध्ये केल्या जाणाऱ्या सूर्यनारायणाचे 7 दिवसांचे व्रत हे कशा प्रकारे करावे हे आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याचप्रकारे पूजा मांडणी कुठे आणि कशा प्रकारे करावी, उद्यापन कसे करावे, तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर माघ शुक्ल प्रतिपदा ते माघ शुक्ल सप्तमी असे 7 दिवस रोज सकाळी सूर्योदयापूर्वी पूजा मांडून सूर्य ज्यावेळी उगवते त्यावेळी ही पूजा करायची असते. तर ही पूजा तुळशीजवळ पण तुम्ही मांडू शकता किंवा बाल्कनी, अंगणात, तर जिथे सूर्यप्रकाश येईल त्या ठिकाणीही तुम्ही ही पूजा मांडू शकता. घरात मांडली तरीही चालेल. तर या पूजेसाठी आपण ही पूजा कशा प्रकारे मांडावी, तर बघा, या पूजेसाठी एक चौरंग किंवा एक पाट घ्या आणि त्यावरती एक लाल कपडा टाका. त्यानंतर एक दिवा प्रज्वलित करून घ्या आणि प्रथम गणपती बाप्पांना आपण स्थापन करायचं आहे. तर गणपती बाप्पांना स्थापन करण्याआधी त्यांना स्नान घालून घ्या आणि त्यानंतर पाटावर थोड्याशा अक्षता टाकून त्यावरती गणपती बाप्पांना स्थापन करा. त्याचबरोबर हळद, कुंकू, अक्षता वाहा आणि एक फुलंही अर्पण करा आणि पूजा करून घ्या. पूजा करताना आपल्याला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा हा मंत्र म्हणत आपल्याला ही पूजा करायची आहे. त्यानंतर आपल्याला सूर्यनारायणाची पूजा करायची आहे. तर तुमच्याकडे जर तांब्याचा सूर्य असेल तर तोही ठेवून तुम्ही त्याचीही पूजा करू शकता किंवा रांगोळीनेही तुम्ही पाटावर सूर्याची रांगोळी काढून तुम्ही त्याचीही पूजा करू शकता. तर गणपती बाप्पांना आपल्या उजव्या हाताच्या बाजूने स्थापन करा आणि मधोमध सूर्यनारायणाची रांगोळी काढा आणि त्याच्या बाजूने 4 गोपद्मही काढायचे आहेत. त्यानंतर गणपती बाप्पांच्या समोर आदित्य रानूबाईचीही 2 रांगोळी काढायची आहे. त्याचबरोबर रांगोळीच्या 7 राशीही काढायच्या आहे. तर या 7 राशी म्हणजेच घोड्यांचे प्रतीक. तर सूर्यदेव हे आपले सारथी अरुण यांच्यासह 7 घोड्यांच्या रथामध्ये बसून माघ शुक्ल प्रतिपदा ते माघ शुक्ल सप्तमीच्या 7 दिवसांच्या कालावधीत पृथ्वीवर भ्रमण करण्यास येत असतात. कारण रथसप्तमी हा दिवस त्यांच्या जन्माचा दिवस असतो आणि म्हणून हे 7 दिवसांचे व्रत केले जाते. तर सूर्यदेवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी व चांगले आरोग्य मिळण्यासाठी तसेच आपल्या कुंडलीतील रवी मजबूत करण्यासाठी हे व्रत तुम्ही करू शकता. त्याचबरोबर तुमच्या काही समस्या असतील, अडचणी असतील, आर्थिक समस्या, तर त्या कमी होण्यासाठीही तुम्ही हे व्रत करू शकता. तुमच्या काही इच्छा असतील तर त्या इच्छा पूर्ण होण्यासाठीही तुम्ही हे व्रत करू शकता. तर सर्वांची पूजा करून घ्यावी, हळद, कुंकू, फुलं अर्पण करावे. तसेच गणपतींना गूळ खोबऱ्याचा नैवेद्यही ठेवायचा आहे आणि सूर्यदेवांना लाल पिवळा धागाही अर्पण करायचा आहे. त्याचबरोबर नैवेद्यामध्ये तुम्ही फळंही ठेवू शकता. त्यानंतर 2 विड्यांच्या पानावर खोबऱ्याच्या वाटीमध्ये 1 हळकुंड, बारीक 1 खारीक, 1 बदाम, सुपारी ठेवायची आहे. तसेच ऊस, बोर, गाजर, बोरं हेही नैवेद्यामध्ये तुम्ही ठेवू शकता. तर तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही हे ठेवू शकता. त्यानंतर जे आपण सूर्याला अर्घ्य देणार आहोत तर तेही या ठिकाणी ठेवून त्याचीही पूजा करून घ्यावी. तर एका तांब्यामध्ये पाणी घ्या, स्वच्छ पाणी घ्या आणि त्यामध्ये थोडेसे तीळ टाका, हळद, कुंकू, अक्षता आणि 1 फूल टाका. तसेच तांब्याच्या बाहेरच्या बाजूने कुंकवाचे बोटे ओढा. त्यानंतर संपूर्ण पूजा मांडणीला ओवाळून घ्या आणि नमस्कार करा आणि नमस्कार करताना ओम सूर्याय नमः, ओम भास्कराय नमः, ओम आदित्याय नमः हे मंत्र म्हणा. तर ही पूजा सूर्य उगवण्याच्या आधीच करून घेतली की सूर्य उगवलं की सूर्याला पाणी अर्पण करायचं. जे आपण पूजा मांडणीमध्ये ठेवलं आहे तेच अर्पण करायचं आहे पाणी. व हे पाणी अर्पण करतानाही आपल्याला ओम सूर्याय नमः, ओम भास्कराय नमः, ओम आदित्याय नमः असं म्हणत हे अर्घ्य अर्पण करायचं आहे. आणि हे पाणी आपण ओलांडायचं नाही किंवा कोणी ओलांडेल अशा ठिकाणीही तुम्ही हे पाणी अर्पण करू नका. तर 7 दिवस आपल्याला अशीच रोज पूजा करायची आहे आणि नैवेद्यातले जे ठेवले आहे तर ते प्रसाद म्हणून तुम्ही खाऊ शकता. आणि शेवटच्या दिवशी आपल्याला खिरीचा नैवेद्य हा दाखवायचा आहे. नैवेद्य ठेवल्यानंतरच तुम्ही उपवास सोडायचा आहे. तर रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही अन्नदानही करू शकता. तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही अन्नदान करू शकता किंवा इतरही काही तुम्हाला वस्तू दान करायच्या असतील तर त्याही तुम्ही दान करू शकता. तसेच या व्रतामध्ये मीठ व तिखट खायचे नाही. म्हणजे 7 दिवस जे तुम्ही उपवास धरणार आहात तर 7 दिवस तुम्हाला तिखट आणि मिठाचा वापर न करता असे पदार्थ तुम्हाला खायचे आहे. तर यामध्ये तुम्ही
गोड पदार्थ खाऊ शकता किंवा फळंही खाऊन तुम्ही हा उपवास करू शकता। तर पूर्ण 7 दिवस आपल्याला हा उपवास करायचा आहे। ज्याप्रमाणे आपण नवरात्रीचे 9 दिवस उपवास करतो, तर त्याचप्रमाणे आपल्याला हे 7 दिवस त्याचप्रमाणे हे उपवास करायचा आहे। तर या उपवासाला 10 तारखेपासून सुरुवात केली तर तो रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला हा उपवास सोडायचा आहे। तसेच हे व्रत जर तुम्ही सुरू केले तर दरवर्षी आपल्याला करावेच लागेल। आणि तसेच जर चुकून या व्रतामध्ये खंड पडला किंवा उपवास सुटला तर परत उपवास पकडता येत नाही। तसेच सूर्य उगवण्याच्या आधी केस विंचरून घ्यायचे आहे आणि त्यानंतर सूर्य उगवल्यानंतर केस विंचरायचे नाही। तसेच मासिक धर्म आला तर उपवास हा करायचा पण पूजा करायची नाही। तर अशा प्रकारे तुम्ही माघ महिन्यातील केले जाणारे हे सूर्यनारायणाचे 7 दिवसांचे व्रत तुम्ही करू शकता आणि जे नियम सांगितले ते पण पाळायचे आहेत। त्याचप्रमाणे पूजा मांडणीही त्याच प्रकारे करायची आहे। तसेच उपवासही करायचा आहे। तर तुमच्या ज्या काही इच्छा असतील तर त्या पूर्ण होण्यासाठी तुम्ही नक्कीच हा उपाय करा। तुमच्या ज्या काही समस्या अडचणी असतील तर त्याही कमी होतील। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।